नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय कदम ॲग्रोची टीम आज आलेली आहे गुरुवारच्या कराड शेळी मेंढी व गाय म्हैस तसेच बैल बाजारामध्ये। मित्रांनो, जनावरांचे दर जाणून घेण्यासाठी व बाजाराची हालचाल जाणून घेण्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्रभरात फिरत असतो। आज आपण गुरुवारच्या कराड बाजारामध्ये आलोय। चला तर जाणून घेऊया बाजारातील जनावरांचे दर। एकदा आवाज बघा। तुमच्या फार्मची जर जाहिरात करायची असेल तर नक्की संपर्क करा कदम ॲग्रो फार्मशी। भाऊ नमस्ते। नमस्ते। कुठल्या बाजारात असताय तुम्ही? मसवड, ओके, मसवड अजून कराड, आटपाडी। मसवडच्या बुधवार बाजारामध्ये पण तुम्ही असताय। तुम्ही शेळ्या मेंढ्याचा व्यापार किती वर्षापासून करताय? 5-6 वर्ष झालं। 5-6 वर्ष झालं। आज किती माल आणला होता? 10-15। 10-15। तर आज श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आहे, तर मार्केट कसं आहे? म्हणजे मागणी वगैरे थंड थंड आहे। थंड झाले, आता आखाडी संपल्यामुळे थोडेसे थंड झाले। जर कुणाला असे बोकडं वगैरे पाहिजे असतील तर तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणारच नाही। 8600 हा 8600 549136। आणि तुमचं नाव काय? दादा विरकर, ओके, विरकर साहेब। तुमचं गाव कुठलं? मसवड। मसवडच आहे तुम्ही? मान तालुक्यातलंच? आम्ही पण मान तालुक्यातलंच आहे। तर आता ह्या पट्टीच्या हिशोबानं काय, जांभुळणीच आहे तुम्ही? पट्टीच्या हिशोबानं बोकडांची काय किंमत ठेवली? 9-9000 पण काय मग 8वर मागत नाही। ओके, 9000 किंमत ठेवली, 8च्या वर मागा ती। मग आता एवढ्या आखाडी संपल्या, तर हे माल कुठनं कलेक्शन केला होता? खेड्यावरून घेतलं खेड्यावरून, आपल्या मान तालुक्यातल्या? घेतलं। ओके, पूर्ण देशी माल आहे। तर मित्रांनो, अशा देशी जातीची जर कुणाला बोकडा ब्रीडिंग साठी किंवा कटिंग मार्केट साठी किंवा देव कार्य, लग्न, हळद कशासाठी जर पाहिजे असतील तर ह्या विरकर दादांना तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता। धन्यवाद मित्रांनो। आज आपली टीम कराडच्या गुरुवार बाजारामध्ये आले असताना शेळ्या मेंढ्यांचे प्रसिद्ध व्यापारी भेटलेत। दादा, सर्वप्रथम आपली ओळख सांगा। संदीप काय करा बिडकर। ओके, बिडकर साहेब, तुम्ही कुठने येता? सह्याद्री कारखाना। सह्याद्री कारखाना। आणि संदीपजी, किती वर्षापासून तुम्ही शेळ्या मेंढ्याचा व्यापार करताय? 10 वर्ष। 10 वर्ष। आपल्याकडे काय काय माल असतोय? काय पाठ बोकड। पाठबोकड म्हणजे नवीन मधले असतात तुमच्याकडं? तर आता ह्या पाटी किती आहेत, बोकडे किती आहेत त्याच्यामध्ये? निम्मे पाठी निम्मे बोकड। ओके, पट्टीच्या हिशोबाने किंमत असते का कशी काय? पट्टीच्या हिशोबाने। तर आजच्या बाजारामध्ये आता समजा हे उदाहरणार्थ हा बोकड आहे, पट्टीच्या हिशोबाने काय किंमत ठेवली? 8000 रुपये। 8000 रुपये। मागणी किती नव्हती? 7000। 8000 रुपये कमी किंमत कमी ठेवली आज? काय श्रावण लागला त्यामुळे। म्हणजे श्रावण लागल्यामुळे किंमत कमी ठेवली। दादा, जर कुणाला नवीन फार्म सेटअप करायचा असेल, कुणाला शेळ्या, बोकडं, पाटी लागत असल्या तर तुम्ही देऊ शकताय का? तुमचा नंबर सांगा की। 9881 179442। मित्रांनो, हे व्यापारी आहेत। जर कुणाला स्वतःचा नवीन फार्म चालू करायचा असेल आणि तुम्हाला असा नव्या रक्ताचा देशी माल लागत असेल तर दादांना तुम्ही संपर्क करू शकता। दादा, शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्या बाजारात तुम्ही असताय अजून? काय नगर साईडला असतो, देत असतो। ओके, नगर जिल्ह्यातल्या पण काष्टी वगैरे बाजारात? हा, काष्टी, पाथर्डी। तर कराडचा बाजार तसा चांगला टाईट असतो, पण आज आखाडी संपल्यामुळं, श्रावण महिना चालू झाल्यामुळं। ओके, धन्यवाद। जर कुणाला शेळ्या मेंढ्या लागत असतील तर ह्या भाऊंला फोन करा। आपली ओळख सांगा, नाव? आविष्कार बरकडे। बरकडे साहेब, कुठून आलाय तुम्ही? मलकापूर मधनं। तर किती दिवसापासून तुम्ही शेळ्यांचा, मेंढ्याचा व्यापार करता? 2 वर्ष झाले। 2 वर्ष झाली। तर आज किती नग आणलं होतं? 20 होता। 20 होतं। तर आता आखाड महिना नुकताच संपलाय, आजपासून पहिला गुरुवार आहे श्रावणातला। त्याचा बाजारावर काय परिणाम, मागणीवर वगैरे? बाजार निम्मा फरक पडला। निम्मा फरक पडलाय। तर आता पट्टीच्या हिशोबाने काय किंमत ठेवली? आता समजा मोठा बोकडा आहे याची 10000 पासून आहे। 10000 रुपये सांगताय तुम्ही, आणि मागणी किती नव्हती? 9000 8000। 9000 8000 बारीक मोठे ते। अच्छा, म्हणजे जसा माल असेल तसं मोल होतात। दादा, जर कुणाला नवीन फार्म चालू करायचा असेल तर तुम्ही असा माल देऊ शकताय का? तुमचा नंबर सांगा आमच्या बघणाऱ्यांना। 77 96 42 26 16। ओके, आता आमचे जे सबस्क्रायबर आहेत पूर्ण महाराष्ट्रातनं तुम्हाला फोन करताल, योग्य रेट सांगून आपलं तुमचा व्यवहार देणं घेणं करा। धन्यवाद। म्हटलं बाकी पाळणूक म्हणला काही पाळायची गरज नाही, फक्त बाहेरचं काय खायचं नाही, मॅगी वगैरे। हा, चालेल, तेच आता। हा, बोल की। हा, दे की। बोल की किरण। कराडला आहे, बोल की। व्हिडिओ करायला। हा, बोल की। अरे, बातम्या करायला गेलोय। राम 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 म्हणलं। कुठं आलाय? गाव कुठलं? गाव तुमचं? धरून आणतो। ओके, आणि ही काय किंमत ठेवली शेळ्यांची? शेळीची काय किंमत आहे? शेळी सांगितले 25000। 25। आणि खाली काय? पाठबोकड। पाठबोकड। आणि दाताला कशी आहे शिर्डी? दाताला आता असं 7 दात लावलेले, अजून 2 दात लावायचे। ओके, आणि
पिल्ला सहित किती किंमत सांगताय? पिल्ला सांगतोय 5,000. तसं ना पिल्ला कशाला मोकळी विकायची ती पिल्ला सहित किती सांगताय असं म्हणतो? पिल्ला सहित 27,000 सांगतोय. 27. मागणी किती नव्हती या? मागते ते 22-23 ला. ओके, तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? हा शेतकरी आहे. शेतकरी आहे. अजून किती शेळ्या आहेत बाबा? आहे का 20 बर आहे का? किती? 20 बर आहे. 20 आहे. शेरडा परवडतं का हो? परवडते की. आता हे जे नवीन पोर आहेत ते नोकऱ्या वगैरे मिळणार ते तर असं बोंबलत फिरण्यापेक्षा शेळी पालन केलं तर लय बारीक आहोत. लय बरं. शेळी पालनात बाबा तुम्ही किती वर्षापासून म्हणताय करताय? आम्ही बारकावतो टक्कूच काढून बघतो तेव्हापासून. ओके, मग शेळी पालनावरती तुम्ही आतापर्यंत काय काय केलंय जीवनामध्ये? हा? म्हणजे कुठली कुठली कामं केली ती? काय नाही 2-3 एकर रान घेतलं. ओके, म्हणजे 3 एकर जमीन शेळी पालनावर माणूस नक्कीच हा घेतले. घेऊ शकतो. घर बांधले जागा घेऊन. ओके, म्हणजे तुमचा जे पूर्ण खर्च करून सुद्धा तुम्ही 3 एकर जमीन शेळी पालनावरती घेतली होय. तर नवीन तरुणाने ह्याच्यात उतरलं तर चालतंय का आता? चालतंय की, पण त्याला डोक्याने केलं पाहिजे ना. ओके, डोक्याने हळूहळू हळूहळू केलं पाहिजे. चालते ठीक आहे बाबा, धन्यवाद, खूप चांगली माहिती दिली. भाऊ नमस्ते. नमस्ते. आपली ओळख सांगा बघणाऱ्यांना आमच्या. आमची झऱ्याच आहे. ओके, झऱ्याचा आहे तुम्ही. आज किती शेळ्या आणल्या होत्या मामा बाजारात? 15 15. कशी काय विक्री वगैरे? हाय बरं. का काढा संपल्यामुळे थोडा बाजार डिंब आहे जरा. डिम आहे. तर आता पट्टीच्या हिशोबाने गाप शेळीची काय किंमत ठेवली? 25-30 हजार रुपये. 25-30 हजार रुपये. मागणी किती नव्हती? किती घे समजा 22-23. ओके, तुमच्याकडे सगळ्यांना वाट शेळ्या असतात का कसं म्हणजे मागणी प्रमाणे? 9 असते. एखाद्या नवीन शहरात आलेल्या बांधवाला फार्म चालू करायचं असलं तर तुम्ही मदत करणार का त्यांना शेळ्या वगैरे उपलब्ध? करू की. नंबर सांगा की तुमच्या आमच्या बघणाऱ्याला तुमचा. 9112 हा 61 76 36. मित्रांनो, हे झऱ्याचे दादा आहेत. मान तालुक्यातल्या अत्यंत काटक अशा या उस्मानाबादी देशी शेळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम करतात. जर कुणाला नवीन फार्म चालू करायचा असेल तर तुम्ही यांना फोन करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं शेळी पालन करू नका. शेळ्या मोकळ्या हिंडवून आणण्याऐवजी तुम्ही जर शेळी पालन करायचं असेल तर चारा बियाण्याची लागवड करा. म्हणजे हातगा, शिवरी, तुती, सुबाबळ. शेळी हा 52 प्रकारच्या वनस्पती खाणारा प्राणी आहे. त्याच्यामुळे त्यांना व्हरायटी चारा उपलब्ध करून द्या तर त्यांचं वजन चांगलं वाढेल आणि उत्पन्न शेळ्यात वाढेल. तुम्ही म्हणाल हे चारा बियाणं कुठं आणायचं तर मित्रांनो अजिबात घाबरून जायची गरज नाही. कदम ॲग्रो फार्म म्हणून कोरेगाव मध्ये फार्म आहे. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे चारा बियाणं मिळतात. ST, डाक पार्सल किंवा कुरिअर सेवेनं तुम्हाला ते घरपोच चारा बियाणं मिळेल. तर शेळी पालन कराच, पण शेळी पालन करण्या अगोदर चारा लागवड सुद्धा करणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद. विचारतो की मावशी नमस्ते. किती शेळ्या घ्यायच्या होत्या आज तुम्हाला? मला एकच घ्यायचे. ओके, आणि किती किंमत सांगतात हे दादा? तिने सांगितलं किंमत किती सांगतात हे? 16 सांगितली. तुम्हाला कितीला भेटावं वाटते? मला 11,000ला मी मागितली बघा शेव. ओके, का तर गाब नाही हा. काय नाही. म्हणजे खाली शेळी आहे. नुसते मोकळी शिर्डी. खाली शेळी का म्हणून घेताय? मग आता शेळी पालन जर करायचं असेल आम्हाला शिडी पान करा, आम्ही खाजगी आपलं पाळणार आहे. होय की खासगीच की, पण येणं आलेले वगैरे अजून 2-3 हजार रुपये टाकलं तर येणं आलेली शेळी घेतली तर तिला 2 पिल्लं होणार असते. ते आता ही तिला तुम्हाला 5 महिने सांभाळायला लागेल का आपण? लागणार की सांभाळायला. हा. पहिला काय शेळ्या आहेत का आपल्याकडं? पहिल्या नाही तेव्हा म्हणून एक शिर्डी न्यायची आपली पाळायला मसरात. नाही आता श्रावण महिन्यात थोडस अजून 1-2 बाजार फिरा, कारण मार्केट पडलेलं असतंय. आखाडामध्ये वगैरे तुम्ही बघितलं असतं तर या शेळीची 25,000 बरोबर आहे ना मामा किंमत सांगितली असते. नाही. करा थोडं इकडे तिकडे घेऊन टाका. सांगितलं की भाऊसनी. भाऊला सांगितलं सडी शिर्डी आहे त्याला काय आहे का काय. चालते असू द्या. असू द्या भाऊ, तुम्ही काय हॅलो मित्रांनो, आज कराडच्या गुरुवार आठवडे बाजारामध्ये एक बांधव भेटलेला आहे. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? विजय जाधव. आपली भावकीच आहे. विजयराव कुठून आलाय तुम्ही? वाघाव. ओके, आणि ही शेळी विकाय आणली होती का? विकाय आणले. काय? 2 बोकडा आहेत. 2 बोकडं आहेत. आणि अजून किती शेळ्या आहेत आपल्याकडे घरी? आपल्याकडे आहेत की 25 काय 25. परवडतं का शेळी पालन? परवडतंय. आता हे नवीन तरुण नोकरीसाठी कुठं 10-20 हजाराच्या नोकरीसाठी मुंबई पुण्याला जाण्याऐवजी नाही, बरं आहे त्यापेक्षा आपलं चांगलं आहे. आपण स्वतःच मालक आहे. स्वतः तर मालक काय किंमत ठेवली याची? आहे. 25,000 सांगितलं. पण 2 बोकडा आहेत. 2 बोकडं आहेत. बोकडा सहित 25,000. मागणी किती नव्हती? 17-18. 17-18. आता काय झालंय, कालच आखाड महिना संपला त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी वगैरे बाजार पाडलेत श्रावणाच्या नावाखाली. नाहीतर तुमची चांगली शिर्डी आहे. आता ही कुठली गावठी जातीची आहे का? गावठे. ओके. दादा तुमचा नंबर सांगा, कुणाला जर शेळे घ्यायचे असतील तर तुमच्या घरी वगैरे येऊन नेत्याल. 80-55 हा 72-96-36. ओके. मित्रांनो, या जाधव साहेबांना जर तुम्हाला जर अशा खानदानी जातवान शेळ्या पाहिजे असतील तर ह्यांना फोन करा. नक्कीच हे तुम्हाला शेळी उपलब्ध करून देतील. धन्यवाद.